ठीक आहे, चला पहा, बघा लक्षात घ्या. बुद्धिमत्ता चाचणी या विषयातला सर्वात महत्त्वाचा घटक आहे. ठीक आहे, ओके. बरेचसे प्रश्न त्याच्यावर विचारतात आणि घटकाचं नाव आहे ते डायरेक्शन सेन्स टेस्ट, ज्याला आपण मराठीत दिशा ज्ञान चाचणी असे म्हणतो. ठीक आहे, ओके. मग आता डायरेक्शन सेन्स टेस्ट म्हणजे दिशा ज्ञान चाचणीचं एक बेसिक जर माहिती जर आपण घ्यायची म्हटली, ठीक आहे, ओके. कोणाला जर प्रश्न केला की मुख्य दिशा किती, काय उत्तर द्याल? मुख्य दिशा किती? 4. बरोबर आहे. ठीक आहे, ओके. मुख्य दिशा 4. आणि एखाद्याला प्रश्न केला की एकूण दिशा किती? एकूण दिशा 8. किती? 8. सांगा, मुख्य दिशा किती? 4 आणि एकूण दिशा किती? 8. एकूण दिशा 8 आहेत. मग आता मुख्य दिशा 4 आहेत. ठीक आहे, ओके. आणि बघा लक्षात घ्या, तुम्ही कुठे पण जायचं. ठीक आहे, ओके. म्हणजे आपण बसून आहो बा, म्हणजे आपल्या इकडची दिशा कोणती हा विचार नाही करायचा. ठीक आहे, ओके. हा जो चार्ट आहे ना, हा चार्ट आपण ज्या ठिकाणी पेपरला गेलो, मग त्या पेपरमधलं आपलं तोंड पूर्वेला असलं तरी चालते, उत्तरेला असलं तरी चालते, कोणत्या दिशेला असो, हा चार्ट जो आहे ना, हा चार्ट फिक्स राहतो. लक्षात घ्या दिशांचा. मग मुख्य दिशा आहे 4. मुख्य दिशांमध्ये 4 दिशांमध्ये सर्वात वरची जी दिशा आहे, ठीक आहे, ओके, ती आहे नॉर्थ. कोणती? नॉर्थ, ज्याला आपण उत्तर म्हणतो. काय म्हणायचं? उत्तर. ठीक आहे, ओके. सर्वात वरची दिशा आहे नॉर्थ, ज्याला आपण उत्तर म्हणतो. उत्तर दिशा सर्वात वरची. ठीक आहे, ओके. उत्तर. ओके. ठीक आहे, ओके. उत्तर दिशा. आता उत्तर दिशा सर्वात वरची. मग उत्तर दिशा, आता जर आपण जर भूगोलचा जर विचार करतो म्हटलं तर उत्तर दिशेला आपल्या भारताची राजधानी आहे. काय? दिल्ली. ठीक आहे, ओके. उत्तर दिशेला भारताचं नंदनवन ज्याला म्हटलं जातं. ठीक आहे, ओके. भारताचं स्वर्ग ज्याला म्हटलं जातं, ते शहर म्हणजे कोणतं? जम्मू काश्मीर. हे उत्तरेला भारताच्या उत्तरेला आहे. ठीक आहे, ओके. त्यानंतर वरची दिशा आहे उत्तर. ठीक आहे, ओके. आणि त्याच्या अपोजिटची जी दिशा असते, ठीक आहे, ओके, ती आहे कोणती? दक्षिण. कोणती दिशा? दक्षिण, ज्याला आपण साऊथ म्हणतो. आणि भूगोलात जर विचार करतो म्हटलं तर भारताच्या दक्षिण दिशेला चेन्नई आहेत. काय? चेन्नई. भारताच्या दक्षिण दिशेला कन्याकुमारी आहेत. काय आहे? कन्याकुमारी. ठीक आहे, ओके. असे अनेक स्टेट खालच्या दिशेला आहेत, अनेक छोटी छोटी शहरं सुद्धा आहेत. ठीक आहे, ओके. या प्रकारे हे दक्षिण दिशा. ठीक आहे, ओके. म्हणजे उत्तरच्या अपोजिट दक्षिण. त्यानंतर बघा लक्षात घ्या, त्यानंतर उत्तर दक्षिण नंतर आपल्या उजव्या तर जी राहील, ठीक आहे, ओके, तर ती असते पूर्व दिशा. कोणती दिशा? पूर्व दिशा. आता पूर्व दिशेला तुम्हाला या ठिकाणी एक इमेज दिसत आहे. कशाची? सूर्याची. कशाची? सूर्याची. म्हणजे याचा अर्थ एक गोष्ट लक्षात आलं असेल, इथे सनराईज लिहून आहे. सनराईज म्हणजे सूर्योदय होते का सूर्यास्त होते? सूर्योदय. म्हणजेच याचा अर्थ, ठीक आहे, ओके, तुम्ही कुठे जा, भारतात जा, अमेरिकेत जा, पाकिस्तानमध्ये जा, चीनमध्ये जा, कुठे गेलं तरी सूर्य कोणत्या दिशेने उगवेल? सूर्य कोणत्या दिशेने उगवेल? पूर्व. सूर्य हा नेहमी पूर्वेतूनच उगवतो. ठीक आहे, ओके. म्हणजेच पूर्व दिशेला सूर्य उगवतो. आणि भूगोलात जर विचार करतो म्हटलं तर पूर्व दिशेला आपल्या, बघा लक्षात घ्या, कोणतं राज्य आहेत पूर्व दिशेला? अरुणाचल प्रदेश पाहायला मी तुम्हाला. ठीक आहे, ओके. अरुणाचल प्रदेश. त्यानंतर पूर्व दिशेला तुम्हाला आसाम, म्हणजे पूर्व दिशेला म्हणून नाही येते वाला. ठीक आहे, ओके. त्यानंतर इकडे मेघालय, नागालँड, इकडचे तुम्हाला राज्य पाहायला मिळते पूर्व दिशा जर विचार करतो म्हटलं तर. ठीक आहे. पश्चिम बंगाल सुद्धा तुम्हाला पूर्व दिशेला पाहायला मिळते पूर्व दिशेचा विचार करतो म्हटलं तर. जरी नावात पश्चिम आहेत, परंतु पश्चिम बंगाल हे भारताच्या पश्चिम दिशेला नाही आहे. कोणत्या दिशेला आहेत? पूर्व दिशेला. मग त्याच्या नावात पश्चिम काहून आहेत? कारण की बंगाल प्रांताचे 2 भाग झाले होते जेव्हा बंगालची फाळणी झाली ती 1905 ला. ठीक आहे, ओके. बंगालची फाळणी कोणी केली होती? असं कोणी केली होती? लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली होती 1905 ला. त्यावेळेस बंगालचे 2 भाग झाले होते. एक झाला होता पूर्व बंगाल आणि इकडे झाला होता पश्चिम बंगाल. आता तो जो पूर्व बंगाल आहे तो आजचा बांगलादेश आहे. काय? बांगलादेश. आणि हा बंगालचा जो पश्चिमेकडचा जो भाग आहे तो भारतात आहे, म्हणून त्याला पश्चिम बंगाल म्हटलं जात आहे. ओके, क्लिअर? चालेल. ठीक आहे, ओके. पूर्व दिशा आणि पूर्वच्या अपोजिटची जी दिशा असते मित्रांनो ती आहे पश्चिम दिशा. कोणती दिशा? पश्चिम. ठीक आहे, ओके. आणि जर भूगोलात जर विचार करतो म्हटलं, ठीक आहे, ओके, आता पूर्व दिशेला सूर्योदय झाला आणि पश्चिमेला नेहमी काय होतो? सूर्यास्त होतो, सनसेट होतो, सूर्य मावळतो पश्चिमेला. आणि भूगोलाचा विचार करतो म्हटलं तर पश्चिम दिशेला भारताच्या काय आहे सांगा? भारताच्या पश्चिम दिशेला अरबी समुद्र. अगदी बरोबर. काय आहेत? अरबी समुद्र. भारताच्या पश्चिम दिशेला महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहेत. काय आहेत? मुंबई आहेत. ठीक आहे, ओके. भारताच्या एकदम पश्चिमेला मुंबई आहेत, भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहेत. ओके, ह्या झाल्या 4 मुख्य दिशा. आता 4 मुख्य दिशा आहेत आणि 4 उपदिशा, सब डिरेक्शन किती आहेत? 4.
मग सब डिरेक्शन 4 कोणते बघा, लक्षात घ्या. आता इथून सुरुवात करू आपण, ठीक आहे. ओके, पूर्व आणि दक्षिणच्या मध्ये, ठीक आहे. ओके, याला इंग्लिशमध्ये म्हणतात साऊथ ईस्ट. कोणते? साऊथ ईस्ट. साऊथ ईस्टला आपण मराठीमध्ये म्हणतात मित्रांनो आग्नेय. कोणते? आग्नेय. ठीक आहे. ओके, याला म्हणतात मराठीमध्ये आग्नेय. ठीक आहे. ओके, आग्नेय. ओके, कोणाच्या मध्ये? दक्षिण आणि पूर्वच्या मध्ये. ठीक आहे. ओके, दक्षिण आणि पूर्वच्या मध्ये आग्नेय. त्यानंतर ही वाली उपदिशा जे उत्तर आणि पूर्वच्या मध्ये येते त्याला म्हणतात मित्रांनो काय? ईशान्य. काय म्हणतात? ईशान्य. आग्नेय, ईशान्य. क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे. ओके, आग्नेय झालं, ईशान्य झालं. त्यानंतर उत्तर आणि पश्चिमच्या मध्ये मित्रांनो, उत्तर आणि पश्चिमच्या मध्ये येणारी दिशा. ठीक आहे. ओके, आता काय करायचं, क्रम कसं लक्षात ठेवायचं हे बघा. बरं पहिले लिहून घेऊ. आग्नेय, ईशान्य, त्यानंतर या ठिकाणी आहेत वायव्य आणि वायव्य दिशेला. ठीक आहे. ओके, बघा लक्षात घ्या, याच भागात आपल्याला पाकिस्तान पाहायला मिळतो. ठीक आहे. ओके, भारताचा. ठीक आहे. ओके, पारंपरिक शत्रू कोणता? पाकिस्तान. हा वायव्यला आहेत. कोणत्या दिशेला आहेत? वायव्यला. त्यानंतर बघा, आग्नेय झालं, ईशान्य झालं, वायव्य झालं. आपण उपदिशा पाहतोय मित्रांनो. ठीक आहे. ओके, उपदिशा. त्यानंतर आग्नेय झाली, ईशान्य झाली, वायव्य झाली. काय राहिली? व्हेरी गुड. ठीक आहे. ओके, म्हणजे जी पश्चिम आणि दक्षिणच्या मध्ये जी असते ती दिशा आहे मित्रांनो कोणती? नैऋत्य दिशा. कोणती दिशा? नैऋत्य दिशा. कोणती दिशा? नैऋत्य दिशा. या झाल्या 8 दिशा. एकूण दिशा किती आहेत? 8. मुख्य दिशा किती आहेत? 4. उपदिशा किती आहेत? 4. ओके, उपदिशा 4. मग उत्तरच्या अपोजिट दक्षिण, पूर्वच्या अपोजिट पश्चिम. मुख्य दिशा कोणत्या कोणत्या? उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. मग उपदिशा कोणत्या? आग्नेय, ईशान्य, वायव्य, नैऋत्य. त्याला आपण आ, ई, वा, न, दे. आई का दे? वान दे. असं लक्षात ठेवायचं थोडक्यात शॉर्टकटमध्ये. काय लक्षात ठेवायचं? आ, ई, वा, न, दे. दे म्हणजे दक्षिण. ठीक आहे. ओके, हा क्रम लक्षात ठेवू. असं आपण क्लॉकवाईज जाऊ. कसं गेलोय? क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. घड्याचा काटा असा फिरतो का? मग क्लॉकवाईज नाही, अँटी क्लॉकवाईज गेलो आहे. ठीक आहे. ओके, हा आग्नेय, ईशान्य, वायव्य, नैऋत्य. ओके, मुख्य दिशा किती? उपदिशा किती? 4. एकूण दिशा किती? 8. एकूण दिशा मित्रांनो 8. ठीक आहे. ओके, त्यानंतर इथे एक अँगल दिलेला आहे. तसा अँगलचा आपण क्रॅक 2 आहेत, पार्ट 2 पाहणार आहोत. तरी एक पाहून घेऊ. बघा लक्षात घ्या, हे उत्तर आणि हे पूर्व दोन ज्या मुख्य दिशा असतात लागूनच्या, दोन ज्या मुख्य दिशा असतात ना मित्रांनो लागूनच्या. ठीक आहे. ओके, त्या दोन मुख्य दिशांमध्ये. ठीक आहे. ओके, 90चा अँगल असतो. कितीचा? 90चा. म्हणजे 90 अंशाचा कोन असते. किती अंशाचं? 90 अंशाचं. दोन लागूनच्या मुख्य दिशा. त्यानंतर एक उपदिशा आणि तिला लागून असलेली दुसरी मुख्य दिशा, या दोघांमध्ये असतो 45चा अँगल, 45चा अँगल. कितीचा अँगल असतो? 45 डिग्रीचा कोन असतो. म्हणजेच ईशान्य आणि पूर्व यांच्यामध्ये किती अंशाचा कोन? 45. मग सांगा बरं, पूर्व आणि आग्नेय यांच्यामध्ये किती अंशाचा कोन राहील? 45. मग सांगा बरं, पूर्व आणि दक्षिण यांच्यामध्ये किती अंशाचा कोन राहील? 90. मग सांगा बरं, दक्षिण आणि पूर्व मध्ये कितीचा कोन राहील? 90. मग सांगा बरं, दक्षिण आणि ईशान्य मध्ये कितीचा कोन राहील? यस. आता हे 90 प्लस 45 किती झाले? 135. मग सांगा. ठीक आहे. ओके, या पूर्व आणि या उत्तर मध्ये किती अंशाचा कोन राहील? 90चा. मग सांगा आता, या ईशान्य आणि उत्तर मध्ये किती अंशाचा कोन? 45. उत्तर आणि वायव्य मध्ये किती अंशाचा कोन? 45. मग आता सांगा, वायव्य आणि ईशान्य मध्ये किती अंशाचा कोन? यस. किती अंशाचा कोन राहील? 90 अंशाचा कोन. हो का? चला, ठीक आहे, पुन्हा एक वेळा. हा, उत्तर आणि ईशान्य मध्ये किती अंशाचा कोन? 45. उत्तर आणि पूर्व मध्ये किती अंशाचा कोन? 90. उत्तर आणि आग्नेय मध्ये किती अंशाचा कोन? उत्तर आणि दक्षिण मध्ये किती अंशाचा? 180. कधी जे लक्षात ठेवायचं, अपोजिटची जी दिशा असते ना, ती नेहमी 180 डिग्रीची असते. किती डिग्रीची? 180. मग आता उत्तर आणि दक्षिण मध्ये 180चा कोन. मग मला सांगा, उत्तर आणि दक्षिण मध्ये 180चा कोन, तर उत्तर आणि नैऋत्य मध्ये किती अंशाचा कोन राहील? 180 आणि 45. फास्ट, लवकर. 225. 225. मग मला सांगा, उत्तर आणि पश्चिम मध्ये किती अंशाचा कोन राहील? यस, 270. 270. मग मला सांगा, उत्तर आणि वायव्य मध्ये किती अंशाचा कोन राहील? 270 आणि 45. यस, किती होते? 315. 315. मग आणि उत्तर ते उत्तर किती अंशाचा कोन झाला? 360. 360 अंशाचा कोन म्हणजे कशाचं माप असते? सर्कलचं माप असते. का वर्तुळाचं माप 360 अंशाचं असते. किती अंशाचं असते? 300. समजत आहे? अंडरस्टूड?
हो का? अरे हो का? समजत आहे? ठीक आहे, ओके. त्यानंतर हे झालं बेसिक माहिती तुम्हाला डायरेक्शन बद्दल. मुख्य दिशा किती आहेत? 4. उपदिशा किती आहेत? 4. हो का? एकूण दिशा किती आहेत? 8. ठीक आहे, ओके. इथपर्यंत आपण पाहिलं आहे. त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो, बघा लक्षात घ्या. आता पुन्हा एकदा आपण या दिशेबद्दल, ठीक आहे, ओके. बघा पुन्हा एकदा दिशेबद्दल पुन्हा थोडक्यात आता ते बेसिक माहिती पुन्हा एकदा काय म्हटलं? ही कोणती दिशा? उत्तर. ही कोणती दिशा? दक्षिण. ही कोणती दिशा? पूर्व. ही कोणती दिशा? पश्चिम. ठीक आहे, ओके. पूर्व आणि दक्षिणच्या मध्ये कोणती दिशा? हा दक्षिण पूर्व. पण त्याला काय म्हणायचं मग सांगा? यस, आग्नेय. काय म्हणायचं? आग्नेय. ठीक आहे, ओके. याला म्हणायचं आग्नेय. त्यानंतर उत्तर आणि पूर्वच्या मध्ये कोणती दिशा? ईशान्य. याला म्हणायचं ईशान्य. ठीक आहे, ओके. हा उत्तर आणि पश्चिमच्या मध्ये कोणती? वायव्य. कोणती? वायव्य. ठीक आहे, ओके. मग सांगा पश्चिम आणि दक्षिणच्या मध्ये कोणती? नैऋत्य. ठीक आहे, ओके. नैऋत्य दिशा. ठीक आहे, ओके. या प्रकारे. मग पूर्वाला इंग्लिश मध्ये काय म्हणतो? ईस्ट. काय म्हणतात? ईस्ट. ठीक आहे, ओके. ईस्ट म्हणतात. हा उत्तरला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? नॉर्थ म्हणतात. काय म्हणतात? नॉर्थ. पश्चिमला काय म्हणतात? वेस्ट म्हणतात. काय म्हणतात? वेस्ट. आणि दक्षिणला काय म्हणतात? साऊथ म्हणतात मित्रांनो. काय म्हणतात? साऊथ. ठीक आहे, ओके. मग आग्नेयला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? सांगा पटकन. यस, साऊथ ईस्ट. ईशान्येला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? नॉर्थ ईस्ट. नॉर्थ ईस्ट. ठीक आहे, ओके. त्यानंतर वायव्येला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? सांगा पटकन फास्ट. नॉर्थ वेस्ट. काय म्हणतात? नॉर्थ वेस्ट. आणि पश्चिम आणि दक्षिण म्हणजे नैऋत्येला काय म्हणतात? साऊथ वेस्ट. काय म्हणतात? साऊथ वेस्ट. आणि मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे, ठीक आहे, ओके. एक मुख्य दिशा तिला लागून असलेली उपदिशा किती अंशाचा कोन? 45 अंशाचा कोन. किती अंशाचा कोन? 45. आणि एक मुख्य दिशा आणि दुसरी मुख्य दिशा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन? 90 अंशाचा कोन. किती अंशाचा कोन? 90 अंशाचा कोन. कळलं का? अरे हो का? ठीक आहे, ओके. हे झाली बेसिक. त्यानंतर आपण पाहू समोरचं काय आहे. बघा लक्षात घ्या मित्रांनो. ठीक आहे, ओके. चला पहा. बघा चला अजून बेसिक इन्फॉर्मेशन बाकी आहे आपली. पाहून घेऊ. पूर्ण कन्सेप्ट क्लिअर करून टाकू. त्यानंतर आपण प्रश्न उत्तरावर जाऊ. ओके, समजत आहे? बघा लक्षात घ्या. मग काय म्हटलं आता? उजवे वळण म्हणजे राईट टर्न. उजवा हात हवाला का? हो म्हणते. वारे वा. अरे हा उजवा हात नव्हे. हा कोणता हात आहे आशिष? कोणता हात आहे आशिष? डावा हात होय. हो लक्षात घे. पूर्ण महाराष्ट्रातले पोरं तुला माहित पडलं म्हणजे आशिष तुझं नाव आहे म्हणून. आशिष कोणता हात होय? डावा. हा कोणता हात होय? उजवा. जेवण कोणत्या हाताने करायचं? धुवाचं. आशिष आशिष जेवण कोणत्या हाताने करायचं? उजव्या हाताने जेवण करायचं. आशिष बघ लक्षात घे. ठीक आहे, ओके. उजवे वळण राईट टर्न. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. घड्याळाचा काटा कसा फिरतो तुम्हाला माहिती आहे का? घड्याळाचा काटा. ठीक आहे, ओके. घड्याळाचा काटा हा असा फिरत असतो. हा असा घड्याळाचा काटा फिरतो. हो का? ठीक आहे, ओके. असा घड्याळाचा काटा फिरतो. मग हे उजवे वळण घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आपल्याला पाहायचं आहे. मग आता इथे अनेक प्रकारचे डायग्राम दिले. एक एक डायग्राम घेऊ. ठीक आहे, ओके. आता हा माणूस या ठिकाणावरून निघाला. ठीक आहे, ओके. आणि तो कोणत्या दिशेला चालला? इकडे कोणती दिशा आहे? पूर्व. व्हेरी गुड. इकडे पूर्वेला चालला. आणि पूर्वेला चालल्यानंतर त्याला आठवलं की मला माझ्या मित्राचा जो घर आहे ते उजव्या हातावर आहे. सरळ गेल्यानंतर म्हणजे पूर्वेकडे सरळ गेल्यानंतर उजव्या हातावर आहे. मग याला पलटायचं होतं. मग आता इमॅजिन करायचं. जस्ट इमॅजिन. बरेच जण काय करतात? त्या पेपरमध्ये बसून असं टेबलावर असे 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 सरक सुरू करतात. काही सरकाचं नाही. इमॅजिन करायचं माझा उजवा हात आहे. इकडे चाललो तिकडे चाललो. कुठंच सरकाचं नाही. बरेच जण पेपर फिरवते. असा पेपर फिरवते. पेपरमध्ये मी पाहिले. मस्त मजा आहे त्याचीवाली. ठीक आहे, तसं काहीच करायचं नाही मित्रांनो. बघा लक्षात घ्या. इमॅजिन करायचं आहे की हा व्यक्ती जो पूर्वेला चालला याला आठवलं मला उजवीकडे वळायचं आहे. तो ऑब्विसली तो खाली येईल का वर जाईल? ज्याचं तोंड इकडे आहे त्याचा उजवा हात कुठे राहील? खाली. वरती कोणता हात राहील? डावा हात. मग त्याला खाली उजवीकडे म्हणजे कोणत्या दिशेला आला तो? दक्षिणेला. हा उजवा हात. ठीक आहे, ओके. त्यानंतर आता ती व्यक्ती जी उत्तरेला चालली होती. उत्तरेला गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की माझा मित्र हा उजवीकडे राहतो. जी व्यक्ती इकडे वरती चालली आहे उत्तरेकडे चालली आहे तिला उजवीकडे पलटायचं. इकडे तोंड आहे. उजवा हात इकडे इकडे कुठे राहील? पूर्वेकडे राहील का पश्चिमेकडे राहील? यस, पूर्वेकडे उजवा हात राहील. म्हणजे तो इकडे पलटेल या दिशेला. हो का? ठीक आहे, कळत आहे? इमॅजिन करा. बघा लक्षात घ्या. विषय आहे बुद्धिमापन चाचणी. विषयाचं नाव असते बुद्धिमापन चाचणी. लॉजिकल रिझनिंग. ज्याला लॉजिक लावता येत असेल लक्षात घ्या त्याचा हा विषय आहे.
बाकी इथं तुम्ही आर्टवाले पाहिजे नाही, सायन्सवाले नाही पाहिजे, 11-12 मॅथ नसले तरी चालते, काही घेणं देणं राहत नाही, फक्त लॉजिक चांगलं ठेवायचं. आलं लक्षात. याचा पुरेपूर वापर करायचा. विषयाचं नावाचं बुद्धी मापन चाचणी, बुद्धी मोजणारी चाचणी. तर तुमची बुद्धी किती आहे, किती बुद्धीचा वापर किती आहे हे नाही, किती बुद्धीचा वापर करताय हे या घटकामध्ये विचार मोजलं जाते, या विषयामध्ये मोजलं जाते. पण पुरेपूर बुद्धीचा वापर करा मित्रांनो. बघा लक्षात घ्या. त्यानंतर तिसरी डायग्राम, ही व्यक्ती या ठिकाणी उभी आहे आणि पश्चिमेला म्हणजे इकडेच चाललेली आहे आणि तिला असं आठवलं की आता माझा मित्र, ठीक आहे ओके, माझ्या मित्राचं घर उजवीकडे आहेत, ठीक आहे ओके. मग ती व्यक्ती उत्तरेला जाईल का दक्षिणेला जाईल? ऑब्विसली जी व्यक्ती इकडे चाललेली आहे, ठीक आहे ओके, तिचा उजवा हात वर राहील, डावा हात खाली राहील. हो का आशिष? असं इमॅजिन करायचं. लक्षात घ्या. ठीक आहे ओके. म्हणजे इकडे चालली होती, हा झाला तिचा उजवा हात, म्हणजे उत्तरेला पलटली ती व्यक्ती. त्यानंतर ही चौथी डायग्राम घेऊ. ही व्यक्ती जी खाली येऊन राहिली आहे, खाली म्हणजे कोणत्या दिशेला? दक्षिणेला. दक्षिणेला येऊन राहिली आहेत, ठीक आहे ओके. दक्षिणेत असताना तिला आठवलं मला उजवीकडे पलटायचं आहे, उजवीकडे मार्केट आहेत, ठीक आहे ओके. मग उजवीकडे कोणत्या दिशेला जाईल? पूर्व, पश्चिम, पटकन सांगा. कोणती दिशा येईल? पश्चिम. लक्षात घ्या. इकडे पहा सर्वांनी, ठीक आहे ओके. पश्चिम दिशेला हा उजवा हात. म्हणजे उजवी कन्सेप्ट पूर्ण क्लिअर करा. कोणत्या डायरेक्शन जाऊ, कुठे जाऊ, उजवीकडे कुठं पलटेल हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर ही व्यक्ती हे या ऍक्शनला डायरेक्शनला आहे, सब डिरेक्शनला आहे, मेन डिरेक्शनला नाही आहे. आणि ती चालली ईशान्येला. कुठे चालली? ईशान्य. ठीक आहे ओके. इकडे कोणती दिशा रे आहे की नाही आहेत? हे मी साईडला थोडक्यात डायरेक्शन काढून घेतो. पुन्हा एकदा विसरले असेल कदाचित तर. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. हा एकूण ती आग्नेय, हा वायव्य, हा ईशान्य, हा नैऋत्य. आता काय म्हटलं डायरेक्शन काय म्हणते बघा लक्षात घ्या. ही व्यक्ती इकडे चालली आहे, इकडे म्हणजे कोणती दिशा? ईशान्य दिशा. इकडे चालली आहे, इकडे गेल्यानंतर तिला आठवलं मला उजवीकडे पलटायचं आहे. मग ठीक आहे ओके, ती इकडून उजवीकडे पलटेल मित्रांनो. उजवीकडे ही जाणारी व्यक्ती उजवीकडे पलटेल म्हणजे कोणत्या दिशेला जाईल? आग्नेयला जाईल. कोणत्या दिशेला जाईल? आग्नेयला जाईल. ठीक आहे ओके. बघा लक्षात घ्या मित्रांनो. त्यानंतर ही व्यक्ती जी आग्नेयला चालली, इकडे चालली आहे, ही दिशा इथून इकडे चालली आहे आग्नेयला. ठीक आहे ओके. तिला वाटलं की मला डावीकडे उजवीकडे पलटायचं आहे, इकडे चाललेली आहेत उजवा हात नैऋत्येकडे येईल. ही व्यक्ती जिकडे चालली होती नैऋत्येकडे वळली मित्रांनो, नैऋत्येकडे वळली. ठीक आहे ओके. त्यानंतर शेवटची डायग्राम, जी व्यक्ती कोणत्या दिशेला चालली आहे? वायव्येला चालली आहे, तिला उजवीकडे पलटायचं आहे, उजवीकडे पलटली म्हणजे कोणत्या दिशेला गेली मित्रांनो? ईशान्येला गेली. कुठे गेली? ईशान्येला गेली. अंडरस्टूड? हो का? कळत आहे का? कळत आहे का? ठीक आहे ओके. त्यानंतर बघा लक्षात घ्या. नंतरची डायग्राम, नंतरची काय पाहू बघा काय म्हणते. आता कोणतं वळण? डावं वळण. याच्या आधी पाहिलं उजवं वळण, क्लिअर झालं. आता डावं वळण. डावं वळण काय आहे मित्रांनो समजून घ्या. बघा लक्षात घ्या. ठीक आहे ओके. डावे वळण ज्याला आपण ठीक आहे ओके. इथं काय पाहिजे रे? लेफ्ट टर्न. व्हेरी गुड. ठीक आहे ओके. इथे पाहिजे आपल्याला लेफ्ट टर्न. लेफ्ट टर्न. ओके चालेल. आता लेफ्ट टर्न म्हणजेच घड्याळाच्या कशा दिशेने? अँटी क्लॉक, विरुद्ध दिशेने घड्याळ फिरतो असा, काटा आपल्याला असं फिरवायचं उलट्या दिशेने. ठीक आहे ओके. पहिली डायग्राम, ही व्यक्ती चालली इकडे, बघा लक्षात घ्या, पूर्वेकडे चालली. तिला आठवलं मला डावीकडे पलटायचं आहे. आता इकडे चाललेली व्यक्तीचा डावा हात वर राहील का खाली राहील? राहील की नाही राहील? राहील. ही व्यक्ती वर गेली. कुठे गेली? वर गेली. दुसरी डायग्राम मित्रांनो, ठीक आहे ओके. बघा लक्षात घ्या. ही व्यक्ती या ठिकाणी आहेत. ठीक आहे ओके. ही व्यक्ती इकडे जाणार आहे, इकडे कोणती दिशा? पटकन सांगा. सब डिरेक्शन आग्नेय. आग्नेयला गेल्यानंतर लक्षात आलं की मला आता डावीकडे पलटायचं, तर कोणत्या दिशेला जाईल? ईशान्येला जाईल. तिसरी डायग्राम बघा लक्षात घ्या. ही व्यक्ती या ठिकाणी आहेत आणि चालली आहे खाली दक्षिणेला. आठवलं मला डावीकडे पलटायचं होतं. ठीक आहे ओके. कोणत्या दिशेला जाईल? पूर्वला. इकडे डावा हात. हो का? ठीक आहे ओके. त्यानंतर ही व्यक्ती या ठिकाणी आहे, वायव्येला चालली. वायव्येला चालल्यानंतर आठवलं डावीकडे मंदिर आहेत. ठीक आहे ओके. मग डावीकडे म्हणजे इकडे कोणती दिशा राहील? नैऋत्य. हे मेन डिरेक्शन आणि सब डिरेक्शन लक्षात ठेवायचे, कोणती दिशा कुठे आहे. मग तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल, काही अडचण राहणार नाही मित्रांनो. बघा लक्षात घ्या. त्यानंतर आता येऊ मित्रांनो आपण कशावर? प्रश्न. ठीक आहे ओके. आता क्वेश्चन क्रॅक 1 प्रकार 1. ठीक आहे ओके. असे जवळपास 3-4 प्रकार याच्यामध्ये आहे. ठीक आहे ओके. प्रत्येक प्रकाराची माहिती वेगळी आहे. ही आता आपण जी माहिती पाहिली त्या माहितीवर आधारित क्रॅक 1 सॉल्व्ह करायचं आहे. बघा प्रश्न विचारतात कसे ना, सॉल्व्ह करायचे कसे हे पण समजून घ्या. बघा प्रश्न विचारला, एक व्यक्ती ए या बिंदूपासून दक्षिण दिशेला 30 मीटर चालत गेली. बघा काय नाही, एवढं स्मार्ट गणित करायचं हे वालं. फार लांबलचक गणित असते हे. गणित डायरेक्शनचे खूप लांबलचक असतात आणि नुसतं गणित वाचण्यात काही वेळ वाया घालवायचा नाही. मी तुम्हाला सांगतोय, एक लाईन वाचायची, डायग्राम सुरू करून द्यायची आपली.
लाईन वाचली, डायग्राम काढली, लाईन वाचली, डायग्राम काढली, लाईन वाचली, डायग्राम काढली, गणित संपलं, डायग्राम संपली, आन्सर निघाला. ओके, एकदम स्मार्ट वेनी करायचं. बघा कसं करायचं, लिहू नका, समजून घ्या. एक व्यक्ती ए या बिंदूपासून, आता तो बिंदू कुठे दाखवू शकता तुम्ही मित्रांनो, इथे दाखवू शकता, कुठे पण दाखवू शकता. बघा लक्षात घ्या. तर मी तो हा ए हा बिंदू दाखवतो. आता सपोज ए हा बिंदू, एक व्यक्ती ए या बिंदूपासून दक्षिण दिशेला, आता काय करायचं, आपल्या र पेच्यामध्ये हे साईडला असं एवढीशी डायग्राम अशा काढून ठेवून द्यायचे. उत्तर, दक्षिण, पूर्व, हा पश्चिम, इकडे आग्नेय, हा ईशान्य, वायव्य, नैऋत्य. ज्यावेळेस पेपरला जा तो रफ कागद मिळते, त्या रफ कागदवर साईडला एवढंसं असं लिहून ठेवून द्यायचं. ठीक आहे, लगेच नजर टाकून आपल्याला उत्तर काढता येते. बघा लक्षात घ्या, अशीच लिहू नको. एक व्यक्ती ए या बिंदूपासून दक्षिण दिशेला 30 मीटर चालत गेला. आता ही ए हा बिंदू या ठिकाणी आहेत. पुन्हा थोडं वरती घेतो. बघा लक्षात घ्या, ए हा बिंदू या ठिकाणी आहेत मित्रांनो. बघा लक्षात घ्या, आणि तिथून दक्षिण दिशेला गेला म्हणते. मग मला सांगा, आता दक्षिण दिशेला म्हणजे वर जाईल का खाली येईल? एकदम सिंपल आहे. ठीक आहे, ओके सर, खाली येईल. हो, आणलं त्याला खाली. किती मीटर रे? 30 मीटर लिहिलं. ठीक आहे, ओके 30 मीटर. नंतर तो त्याच्या उजवीकडे, आता मला सांगा, ही व्यक्ती या ठिकाणी खाली येऊन राहिलेली आहेत. ठीक आहे, ओके, ए या बिंदूपासून खाली आली आहेत. ठीक आहे, ओके, ए हा बिंदू इथे घेतला. ठीक आहे, ओके, ती आली खाली. किती मीटर चालली? 30 मीटर चालली. आणि इथून उजवीकडे, आता याच्या आधी आपण उजवा आणि डावं पाहिलाय. मग सांगा, खाली येणारी व्यक्ती, खाली जाणाऱ्या व्यक्तीचा उजवा हात पूर्वेला राहील का पश्चिमेला राहील? पटकन सांगा, पश्चिमेला राहील. ठीक आहे, ओके, उजवीकडे, त्याच्या उजवीकडे वळाला आणि पुन्हा किती मीटर चालला? 30 मीटर. उजवीकडे नुसता वळाला नाही तर किती मीटर चालला? 30 मीटर चालला मित्रांनो. किती मीटर? उजवीकडे वळाला आणि 30 मीटर चालला मित्रांनो. बघा लक्षात घ्या, 30 मीटर चालला. व नंतर तो त्याच्या डावीकडे वळाला. आता मला सांगा, ही व्यक्ती जी इकडे चाललेली आहेत, ठीक आहे, ओके, या पश्चिमेकडे चाललेली आहेत आणि डावीकडे वळाली म्हणते, खाली जाईल का वर जाईल? व्हेरी गुड, खाली जाईल. इमॅजिन आहे, बाकी दुसरं काहीच नाही मित्रांनो. डावीकडे वळाला आणि किती मीटर अंतर चालत गेला? नुसता वळाला नाही तर 20 मीटर चालला म्हणते मित्रांनो. किती मीटर चालला? 20 मीटर चालला. बघा लक्षात घ्या, जसं जसं म्हटलं तसं तसं करत जायचं. आलं लक्षात? आपलं काम तेवढंच आहे, जेवढं सांगितलं तेवढं करायचं, जास्त एक्स्ट्रा डोकं लावायचं नाही. ठीक आहे, ओके, चालू आपण समोर. हा गेला, शेवटी पुन्हा तो त्याच्या डावीकडे वळाला. आता इकडे चालली होती आणि इथून पुन्हा डावीकडे वळाला. कुठे येईल डावीकडे? पूर्व का पश्चिम? पटकन सांगा, फास्ट. दिशा तिकडे मान हलवत आहे. पटकन सांग, दिशा इकडे का इकडे? हा, आता इकडे म्हणायचं, असं म्हणायचं. ठीक आहे, ओके. हा, कोणत्या दिशेला? पूर्वला. त्याच्या डावीकडे वळाला आणि किती मीटर चालला? 30 मीटर अंतरावर असलेल्या बी बिंदूजवळ येऊन पोहोचला. आता इकडे वळाला डावीकडे. आता 30 मीटर म्हणजे ही लाईन किती मीटरची आहे? मग ही लाईन 30 मीटर. दोन्ही लाईन कशा राहील? सारख्या, म्हणजे पॅरलल राहील. ठीक आहे, ओके. आणि कोणत्या बिंदूपासून आला म्हणते? बी बिंदूपाशी आला. हे बघा इथं म्हटलं, कोणत्या बिंदूजवळ आला? बी या बिंदूजवळ आला. आला, बी बिंदूजवळ पोहोचला तर झाला प्रश्न संपला, म्हणजे माहिती संपली. माहिती संपली, डायग्राम संपली. आता प्रश्नाचं शेवटचं वाक्य वाचायचं आणि उत्तर देऊन द्यायचं. मग आता प्रश्न काय म्हणते, तर ए पासून बी पर्यंतचे सरळ अंतर किती? तुम्ही सांगू शकता. आता बघा, हे अंतर किती आहेत? 30. आता हे अंतर 30 आहेत मित्रांनो. बघा लक्षात घ्या, ते अंतर 30 आहेत. आता राहिलं इथून तर पूर्ण अंतर सांगायचं आहे. मग एवढं अंतर जोडून घेऊ. आता ही एवढी इथून, ठीक आहे, ओके, एवढी लाईन पाहण्यासाठी हिची पॅरलल लाईन इकडे आहे का? किती आहेत? 20. हे 30 आणि हे 20, या दोघांची काय करायची? बेरीज. मग मला सांगा मित्रांनो, 30 + 20 बरोबर किती आन्सर? 50 मीटर. किती आन्सर? 50 मीटर. समजलं की नाही समजलं? समजलं नक्की? हो का? आलं लक्षात? चला लिहून घ्या पटकन, फास्ट. ओके, चला पहा. त्यानंतर प्रकार क्रॅक 1चं पहिलं गणित पाहिलं. ठीक आहे, ओके, माहिती आपण पाहिली. पहिलं आपण सॉल्व्ह केलं कशा प्रकारे करायचं. तर त्यानंतर क्रॅक 1चं दुसरं गणित बघा. लक्षात घ्या मित्रांनो, काय करायचं. राधिका तिच्या घरापासून 50 मीटर अंतर दक्षिणेला गेली. बरं, ठीक आहे, ओके. राधिका दक्षिणेला गेली म्हणजे खाली जाणार का वर जाणार? खाली जाणार. म्हणजे राधिकाला या ठिकाणी घेऊन घेतो. राधिका खाली जाणार आहेत, राधिकेला घेऊन घेतो. बघा लक्षात घ्या. ठीक आहे, ओके, ही झाली राधिका. ठीक आहे, ओके, शॉर्टकट मध्ये आर लिहून टाकला, राधिकाचा आर. ठीक आहे, ओके. ती दक्षिणेला गेली म्हणते. दक्षिणेला गेली किती मीटर?
50 मीटर म्हणजे राधिकाचं घर या ठिकाणी होतं. राधिका आपल्या घरापासून ठीक आहे ओके दक्षिणेला 50 मीटर अंतर गेली. ओके गेली आली इथपर्यंत 50 मीटर. ओके लिहिलं 50 मीटर. ठीक आहे ओके. नंतर डावीकडे 20 मीटर अंतर चालत गेली. आता डावीकडे बघा लक्षात घ्या. आता डावीकडे 20 मीटर. आता जी राधिका खाली चाललेली आहेत त्या राधिकेचा डावा हात पूर्वकडे का पश्चिमेकडे. व्हेरी गुड. ठीक आहे ओके. किती मीटर 20 मीटर. ठीक आहे ओके. ती राधिका 20 मीटर या ठिकाणी गेली पूर्वेकडे चालत गेली डावीकडे. ठीक आहे ओके. शेवटी ती उत्तरेकडे 30 मीटर अंतर जाऊन थांबली. आता शेवटी उत्तरेकडे म्हणजे कुठे वर किती मीटर. मग या लाईन एवढी ही लाईन घेऊ का नाही. त्या लाईन एवढी ही लाईन येणार नाही तर तिच्यापेक्षा कमीच येणार. ठीक आहे ओके. मग 30 मीटर उत्तरेकडे मित्रांनो गेली. तर ती सध्या तिच्या घरापासून कोणत्या दिशेला आहेत. हा आता मी काय सांगितलंय साईडला पहिले डायग्राम काढून घ्यायची. हा सांगा उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम. हा आग्नेय ईशान्य वायव्य नैऋत्य. मग आता ती या पॉइंटवर आहे सध्या तर तिचं घर आहे इथे. या घरापासून ती सध्या कोणत्या दिशेला आहे. तुमच्या समोर जर हे जर मॅप काढून असेल तुम्ही लगेच उत्तर देऊ शकता. सांगा पटकन फास्ट. कोणतं आग्नेय आहे का ऑप्शन मध्ये आहे का आग्नेय आहे. पहिला ऑप्शन उत्तर रॉंग. दुसरं रॉंग. तिसरं रॉंग. राईट. तिसरं राईट. सिली मिस्टेक करायची नाही. आलं लक्षात. उत्तर आपण एवढ्या मेहनतीने उत्तर काढतो पण बरेच जण काय होते मग तिसऱ्या चौथ्यावर चुकून गोल भरून देते त्याला म्हणते सिली मिस्टेक. आणि ही सिली मिस्टेक एका सेकंदाचे आपलं पूर्ण वर्ष आयुष्य नुकसान होते. एकेका मार्काने नोकरी जाते मित्रांनो. एक मार्क महत्वाचा असतो. कधी कधी ओव्हर कॉन्फिडन्स एवढं सोपं गणित निघालं पटापट दुसरं भराचं तिसरं भरून टाकते माणूस. आलं लक्षात. ठीक आहे ओके. फार महत्वाचं आहे. चांगल्या प्रकारे लक्षात घ्या मित्रांनो. क्रॅक 1 नंतर आता आपल्याला पाहायचं आहे क्रॅक 2. डायरेक्शनवर आधारित दिशाज्ञान चाचणीवर आधारित प्रकार दुसरा. ज्या प्रकाराला आपण क्रॅक म्हणत असतो. आता प्रकार पहिला सोपा होता एकदम उजवीकडे पलटवणे डावीकडे पलटवणे एवढाच वाजायचा. थोडासा आता क्रॅक 2 थोडासा अजून लेवल वाढते आहेत. थोडा कठीण होतो आहे. आता याच्यामध्ये थोडंसं जॉमेट्रीवर आधारित म्हणजे भूमितीवर आधारित थोडंसं आहे. भूमितीचा एकच आपल्याला थेरम माहिती असावा आणि त्या थेरमचं नाव आहे कोणतं पायथागोरसचा थेरम. पायथागोरसच्या प्रमेयावर आधारित गणित. आता पायथागोरसचा थेरम काय सांगतोय सर्वांनी समजून घ्या. लक्षात घ्या मित्रांनो. पायथागोरसचा थेरम काय सांगतो लक्षात घ्या. साहिल ओके. आता पायथागोरसचा थेरम ही जी डायग्राम काढली ही डायग्राम कशाची आहे सांगा. चौकोन आहे चौरस आहे त्रिकोण आहे षटकोन आहे काय आहे त्रिकोण आहे ट्रायंगल आहे. त्रिकोणाला किती बाजू असतात 3 बाजू. त्रिकोणाला किती कोण असतात 3 कोण असतात की नसतात असतात. त्रिकोणाला 3 बाजू असतात. त्रिकोणाला 3 कोण असतात. 1 कोण 2 कोण 3. ते काय आईस्क्रीम खातो आपण त्या कोण मध्ये थो कोण हो का नाही. अरे तोच कोण हे का वय हवाला कोण. हे बघा याच्यात आईस्क्रीम जाते खाली पकडतो आईस्क्रीम खातो हो का. असे किती कोण आहे याच्यात 3 कोण. तोंडाला पाणी सुटलं बऱ्याच जणांचे आईस्क्रीम म्हटलं बरोबर. ठीक आहे ओके. बघा लक्षात घ्या. ठीक आहे ओके. मग पायथागोरस थेरम काय सांगतो आपल्याला. त्रिकोणाचे 3 कोण. त्रिकोणाला 3 बाजू. पहिली बाजू AB दुसरी बाजू BC हा तिसरी बाजू AC. आता याच्यात काय होते बघा लक्षात घ्या. आता हे जे 3 बाजू आहेत या 3 बाजू पैकी बघा लक्षात घ्या ही जी बाजू आहेत याला म्हणतात साइड 1 स्क्वेअर. ठीक आहे ओके. बाजू 1. ठीक आहे ओके. बाजू 1. ठीक आहे ओके. ही झाली बाजू 2. ही झाली बाजू 2. आता बघा लक्षात घ्या. ठीक आहे ओके. आता म्हणजे जे आर्टचे विद्यार्थी आहे ज्यांना गणिताच्या भाषेत नाही शिकायचं शुद्ध भाषेत आपल्याच भाषेत शिकायचं त्यांच्यासाठी लक्षात घ्या. हा जो असतो याला म्हणतात कर्ण. याला कर्ण काऊन म्हणते सांगतो मी तुम्हाला. कर्ण म्हणजे होते कान. कर्ण म्हणजे कान. कान समोर राहते मागं राहते का साईडला राहते साईडला. समोर का राहते नाक तोंड. मागं का राहते डोकं आणि साईडला काय राहते कान. या ठिकाणी साईडले कोण दिसताय बाजू 1 दिसताय बाजू 2 दिसताय का ही वाली AB बाजूला दिसताय BC दिसताय का AC दिसताय म्हणजे वेगळं कोण दिसताय साईडला कोण दिसतायत AC. जो साईडला असतो ठीक आहे ओके. हे दोघं जण सारखे दिसू राहिले पण हा वेगळा दिसू राहिला साईडला. ठीक आहे ओके. लक्षात घ्या साईडला असणारं कान असते आणि कानाला गणिताच्या भाषेत भूमिती भाषेत काय म्हणतात कर्ण म्हणतात. काय म्हणतात कर्ण. आणि याला इंग्लिशमध्ये हायपो म्हणतात. काय म्हणतात हायपोथेनस. काय म्हणतात हायपोथेनस. क्लिअर ओके. म्हणजे इंग्लिश वाल्याने लक्षात घ्यायचं हायपो म्हणतात हायपोथेनस म्हणतात याला. ठीक आहे ओके. मराठीत काय म्हणतात रे कर्ण म्हणजे कान. कान कुठं राहते
साईडला राहते. अशी डायग्राम दिसली समजून जायचं की तो वाला कर्ण होय, बाकीचे काय बाजू आहे. मग आता आपल्याला पाहायचं पायथागोरस थेरम काय सांगते समजून घ्या. आता आपल्या विषयावर येऊ. पायथागोरसचा थेरम आहे या ठिकाणी लिहिला आहे. पायथागोरस थेरम सांगतो कर्णाचा वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग प्लस दुसऱ्या बाजूचा वर्ग. म्हणजेच कर्ण कोण आहे याच्यात AC, AC स्क्वेअर. पहिली बाजू कोण आहेत AB, AB स्क्वेअर प्लस दुसरी बाजू कोण आहेत BC स्क्वेअर. हा कशाचा थेरम आहे पायथागोरस. काय पायथागोरस थेरम पुन्हा एक वेळा सांगा. कर्णाचा वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग प्लस दुसऱ्या बाजूचा वर्ग. इंग्लिश मध्ये हायपो स्क्वेअर इक्वल्स टू साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर. क्लिअर हो का. अरे हो का क्लिअर. त्यानंतर काय करायचं बघा लक्षात घ्या. आता दुसरं एक उदाहरण देतो बघा लक्षात घ्या थोडक्यात. आता जसं एक उदाहरण आहे बघा लक्षात घ्या. ठीक आहे ओके. हे उदाहरण आहेत. ठीक आहे ओके. आता या ठिकाणी A, या ठिकाणी B, या ठिकाणी C. ठीक आहे ओके. मग मला सांगा याच्यातला कर्ण कोणता आहे पटकन सांगा फास्ट. नक्की कसं ओळखला साईडला आहे असं कानासारखं दिसत आहेत कर्ण समजून जायचा लक्षात घ्या. आता याच्यात प्रश्न विचारला जाईल की AC आहे 3, AC किती आहेत 3, AB आहे 4. मग तुम्हाला प्रश्न विचारते कसं CB किती म्हणजे कर्ण किती. ठीक आहे ओके. सांगा पायथागोरसचा थेरम काय सांगते आपला काय कर्णाचा वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग बरोबर सॉरी प्लस दुसऱ्या बाजूचा वर्ग असा आपला पायथागोरसचा थेरम आहे. आता हा जो प्रश्न याला सॉल्व्ह करू x ची किंमत काढायची आहे. मग मला सांगा याच्यामध्ये कर्ण दिला आहे का काढायचा आहे काढायचा आहे. बरं x स्क्वेअर. ठीक आहे ओके. पहिली बाजू दिली आहे का किती आहेत 3 घेता येईल 4 घेता येईल काय फरक पडत नाही. कोणती घेऊ आपण किती घेऊ 4 घेतो. ठीक आहे ओके. 4 स्क्वेअर ओके प्लस दुसरी बाजू किती आहेत 3 स्क्वेअर. ठीक आहे ओके. x स्क्वेअर बरोबर सांगा 4 स्क्वेअर वर्ग पाठ असले पाहिजे लक्षात घ्या. ठीक आहे ओके. इथपर्यंत मदत तुमची सर करेल शिकवत आहेत पण वर्ग पाठ तुम्हाला करा लागेल. बेसिक मी तुम्हाला सांगितलंय पहिलेच गणित जर बनवायचं असेल की किती काही ट्रिक शिकले काही शिकले तरी तुम्हाला फाडे पाठ करावंच लागेल आणि वर्ग पाठ करावं लागेल घन पाठ करा त्याच्याशिवाय तुमचं बेसिक होणार नाही. ठीक आहे ओके. मग आता 4 चा वर्ग किती 16 प्लस 3 चा वर्ग किती 9. ठीक आहे ओके. 16 प्लस 9 किती होते रे 25 होते. किंमत कोणाची काढायची आहे x ची. x ला इथेच ठेवू या वर्गाला इकडे घेऊन जाऊ. ज्यावेळेस वर्ग इकडे जातो त्यावेळेस विरुद्ध क्रिया होते. वर्गाच्या विरुद्ध वर्ग मिळू स्क्वेअरच्या अपोजिट स्क्वेअर रूट. म्हणजे हा जो स्क्वेअर आहे इथे राहील x हा जो स्क्वेअर आहे हा इथे आला रूट मध्ये. कशात आला रूट मध्ये. मग आता 25 चा वर्गमूळ सांगा कितीचा वर्ग 25 होतो 5 चा वर्ग 25 म्हणजे 25 चा वर्गमूळ किती आला 5. म्हणजे आपलं उत्तर किती आलं मित्रांनो 5. म्हणजे या कर्णाचं उत्तर आलं 5. किती आलं 5 हो का. अरे हो का. म्हणजे दोन बाजूच्या वर्गांची बेरीज नेहमी हे कोणा एवढी असते कर्णा एवढी असते. कर्णाच्या वर्गा एवढी असते कर्णा एवढी नसते. दोन बाजूंच्या वर्गाची बेरीज नेहमी कशी असते कर्णाच्या वर्गा एवढी असते. ठीक आहे ओके. आता समोर काय आहे बघा लक्षात या. समोर तुमच्यासाठी काही गोष्टी दिल्या आहेत. इथे दिल्यात त्रिकूट. इथे त्रिकूट दिलायत पायथागोरस थेरमचं त्रिकूट दिलायत. ठीक आहे ओके. म्हणजे त्रिकूट म्हणजे काय हे बघा. एक बाजू 3 दुसरी बाजू 4 त्याचा कर्ण नेहमी किती राहील 5. मी काय सांगितलं दोन बाजूच्या वर्गाची बेरीज नेहमी कशी असते कर्णाच्या वर्गाच्या बेरीज एवढी. सांगा 3 चा वर्ग 9 4 चा वर्ग 16 प्लस 9 25 चा वर्गमूळ. क्लिअर. अरे हो का हो का. म्हणजे दोन बाजूच्या वर्गाची बेरीज नेहमी कर्णाच्या वर्गाच्या बेरीज एवढी असते. 5 चा वर्ग 25. ओके. दुसरं त्रिकूट 6 साइड 1 6 साइड 2 8. ठीक आहे ओके. 6 चा वर्ग 8 चा वर्ग 64 36 प्लस 64 100. 10 चा वर्ग 10 चा वर्ग 100. म्हणजे याच्या वर्गाची बेरीज आणि याच्या वर्गाची बेरीज नेहमी कशी असते सारखी असते. कशी असते सारखी असते. हे बघा 9 चा वर्ग 81 12 चा वर्ग 144 144 प्लस 81 225. कशाचा वर्ग 15 चा वर्ग 15 चा वर्ग 225. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल याच्यात बघा लक्षात घ्या. ठीक आहे ओके. आता या प्रकार डायग्राम दिली आहेत बघा लक्षात घ्या मित्रांनो. या प्रकार डायग्राम दिली आहेत. ठीक आहे ओके. दिली या प्रकार डायग्राम. ठीक आहे ओके. आता या प्रकार डायग्राम आहे तिथे. ठीक आहे ओके. मग सपोज या ठिकाणी दिले आहेत 6. ठीक आहे ओके. सॉरी. ठीक आहे ओके. या ठिकाणी दिले आहेत. आता सपोज
या ठिकाणी दिल्या 10, या ठिकाणी दिल्या 8, या ठिकाणची किंमत काढायची आहे. सांगा साईड काढायचं की कर्ण काढायचं, पटकन सांगा. हे का होय, हे का होय, हे का होय. पायथागोरसचा थेरम काय सांगा पटकन. कर्णाचा हा वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा हा वर्ग हा प्लस दुसऱ्या बाजूचा वर्ग, हो का. दुसऱ्या बाजूचा वर्ग, हा चालेल. कर्ण दिला आहे का काढायचा आहे, किती दिला आहे 10, लिहितो 10. ठीक आहे ओके. पहिली बाजू दिली आहे का, हो दिली आहे. किती दिली आहे, किती घेऊ, कोणती घेता येईल, पहिली घेता येईल 10, दुसरी घेता येईल असं काही त्याचा हे नियम नाही. हा किती घेऊ 8, 8चा वर्ग प्लस दुसरी बाजू काढायची आहे x चा वर्ग, हो का. हा सांगा 10चा वर्ग पटकन. हा 100, 8चा वर्ग 64 प्लस x चा वर्ग. किंमत कोणाची काढायची आहे, x ची. x ला इथे एकटाच ठेव, पहिले 64 ला इकडे घेऊन जाऊ. 64 कशात आहेत, मी सांगितलं इकडची संख्या इकडे जाताना विरुद्ध क्रिया होते, प्लसच्या विरुद्ध मायनस. जे 64 प्लस मध्ये होते इकडे आले मायनस मध्ये. 100 मायनस 64 बरोबर x चा वर्ग. 100 मायनस 64 फास्ट किती 36, 36 होते. ठीक आहे ओके मित्रांनो 36 होते. किंमत x ची काढायची, निघाली का निघायची आहे. जोपर्यंत x एकटा पडत नाही, मोकळा होत नाही, तोपर्यंत किंमत निघत नाही. x अजून एकटा पडायचा, त्यासोबत कोण आहेत, वर्ग आहेत, स्क्वेअर. या स्क्वेअरला इकडे घेऊन जाऊ, का होईल स्क्वेअर रूट. ओके म्हणजे 36चा वर्गमूळ किती होते, 36चा वर्गमूळ 6. 36चा वर्गमूळ किती आला 6, उत्तर आलं 6. आहे का 6, हे बघा आहे का. ठीक आहे ओके. म्हणजे असे अल्टी पलटी करून तुम्हाला प्रश्न विचारू शकते. समजला पायथागोरस थेरम. काय पायथागोरस थेरम पुन्हा एक वेळा सांगा. कर्णाचा वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग प्लस दुसऱ्या बाजूचा वर्ग. कशाचा थेरम, पायथागोरस थेरम. कशाच थेरम, पायथागोरस. म्हणजे दोन बाजूच्या वर्गाची बेरीज नेहमी ही कशा एवढी असते, कर्णाच्या वर्गा एवढी असते. कोणाच्या वर्गा एवढी असते, कर्णाच्या वर्गा एवढी असते. क्लिअर, अंडरस्टूड, हो का. अरे हो का, नाही हो का, हो. ठीक आहे ओके. आता या क्रॅक 2 च्या माहितीवर आधारित आता आपल्याला प्रश्न कसे विचारतात आणि कसे सोडवायचे आता आपण पाहू. बघा एकदम सोपा आहे मित्रांनो. ठीक आहे ओके. मी तुम्हाला सांगितलं बंद लंबलचं गणित वाचायचं का नाही. ठीक आहे, एक एक लाईन वाचायची, डायग्राम काढायची, माहिती संपते, डायग्राम संपते आणि शेवटचं वाक्य प्रश्नाचं वाचून घ्यायचं आणि उत्तर देऊन द्यायचं. क्लिअर, रेडी, रेडी का. चालायचं, कुठे कुठं जायचं, इथं थांबायचं, कुठंच नाही जायचं. राज आणि रॉय या दोघांनी एकमेकांच्या विरुद्ध दिशेने चालायला सुरुवात केली. बरं, राज आणि रॉय दोघे जण एकमेकांच्या विरुद्ध दिशेने चालायला सुरुवात केली म्हणते. म्हणजे राज सपोज या ठिकाणी असेल, हा राज जो उत्तरेला आहेत दक्षिणेकडे चालला, तर रॉय कुठे राहील ना कुठे जाईल, एकमेकाच्या विरुद्ध दिशेने चालायला सुरुवात केली, म्हणजे एकमेकाच्या अपोजिटला चालायला सुरुवात केली. जो राज उत्तरेला घेतला आणि दक्षिणेला चालत असेल तर रॉय कुठून कुठे चालेल, दक्षिणेकडून उत्तरेकडे. तो रॉय इथे राहील. ठीक आहे ओके. आणि हा इकडून इकडे चालत आहे आणि हा इकडून इकडे चालेल, हो का. अरे हो का, झाले का एकमेकाच्या अपोजिट, झाले. एकमेकाच्या अपोजिट दिशेला चालायला सुरुवात केली. मग काय म्हटलं बघा, लक्षात घ्या. सुरुवात केली, राज किती किलोमीटर चालला, 3 किलोमीटर चालला आणि रॉय 4 किलोमीटर चालला. बघा लक्षात घ्या मित्रांनो, काय म्हणते, जसं म्हटलं तसं करायचं. मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे ओके. आपण फक्त रोबोट बनायचं याच्यात. ठीक आहे ओके. जसं म्हटलं तसं. राज किती किलोमीटर चालला, 3. राजला चालून घ्यायचं 3 किलोमीटर. बरं, राज चालला 3 किलोमीटर. रॉयला किती चालू, 4 किलोमीटर. बरं, रॉय चालला 4 किलोमीटर. ठीक आहे ओके. एकमेकाच्या कोणत्या दिशेने चालले ते, अपोजिट. मग काय म्हणते, त्यानंतर राज डावीकडे वळाला. राज जो खाली येत होता तो डावीकडे, डावा हात कुठे राहील राजचा, व्हेरी गुड. डावीकडे वळाला आणि किती किलोमीटर चालला, किती किलोमीटर, 4 किलोमीटर चालला. 4 किलोमीटर चालला. ओके. तर आता तर ठीक आहे ओके चालला. तर रॉय डावीकडे वळाला, राज उजवीकडे वळाला आणि रॉय डावीकडे वळाला. रॉय जो आहे वरती चालला, तर डावीकडे म्हणजे कुठे येईल, पश्चिमेला. आणि किती किलोमीटर चालला, 3 किलोमीटर. बरं, 3 किलोमीटर. ठीक आहे ओके. 3 किलोमीटर चालला. झालं ओके. तर ते दोघेही त्यांच्या सुरुवातीच्या स्थानापासून किती लांब आहेत, ते दोघेही त्यांच्या सुरुवातीच्या स्थानापासून किती लांब आहे. आता प्रश्न कशा प्रकारे आहेत बघा, लक्षात घ्या.
ते दोघेही त्यांच्या सुरुवातीच्या स्थानापासून किती लांब अंतरावर आहेत. ठीक आहे, ओके. आता बघा, लक्षात घ्या, समजून घ्या, दोघांचंही अंतर सारखंच आहे सुरुवातीच्या स्थानापासून. हे बघा 3 4 3 4. याचं काढलं तरी उत्तर येते, याचं काढलं तरी उत्तर येते मित्रांनो. बघा, लक्षात घ्या कसं करायचं. सुरुवातीचं स्थान राजचं कोणतं आहे? हे वाला, हेच आहे ना. ठीक आहे, ओके. राजचं सुरुवातीचं स्थान हे वाला आहे. ठीक आहे, ओके. ऍक्च्युली इथं हा एवढा कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे. काऊन? कारण की इथे दोघं घ्यायची गरजच नव्हती. इथं एकालाच घेतलं तरी उत्तर निघत, इथं दोघांचं उत्तर विचारणे, दोघांचं उत्तर तेच येणार आहे. तर ते सुरुवातीच्या स्थानापासून किती अंतरावर आहे. आता राजचं हे अंतिम स्थान, राजचं हे सुरुवातीचं स्थान, हे स्थान. जशी डायग्राम डोळ्यासमोर आली तसं आपल्याला काय आठवलं पाहिजे? पायथागोरस थेरम. आठवेल की नाही आठवेल? ठीक आहे, ओके. त्यानंतर हा रॉय, याचं सुरुवातीचं स्थान आणि अंतिम स्थान, हे 2 पॉइंट जोडून घेऊ. काय आठवलं? पायथागोरस. जशी अशी डायग्राम आली, हा कान दिसला, समजायचं की पायथागोरस थेरम लावायचा आहे. ठीक आहे, ओके. साईड दिल्या आहे का कर्ण दिला आहे? साईड दिल्या. काय काढायचं आहे? कर्ण काढायचा. हा कर्ण होय म्हणायचा. हा कर्ण. इथं उत्तर काढलं तरी तेच येणार आहे आणि इथंही उत्तर काढलं तरी तेच येणार आहे मित्रांनो. क्लिअर हो का? हा, चला काय सांगतो पायथागोरस थेरम, पटकन फास्ट. कर्णाचा वर्ग, हा बरोबर, पहिल्या बाजूचा वर्ग, हा प्लस दुसऱ्या बाजूचा वर्ग. ओके, ठीक आहे, ओके. हा, कर्ण दिलाय का काढायचा आहे? काढायचा. घेतला x स्क्वेअर बरोबर पहिल्या बाजू किती आहेत? 3, दुसरी बाजू किती आहेत? 4. 3 चा वर्ग प्लस 4 चा वर्ग. ओके, बरोबर. x चा वर्ग, 3 चा वर्ग किती? 9 प्लस 4 चा वर्ग किती? 16. ठीक आहे, ओके. x इथेच ठेवतो, वर्गाला इकडे घेऊन जातो. 9 प्लस 16 किती होते? 25. कशात जाईल? वर्गमुळात. हा, 25 चा वर्गमूळ 5 आहे का ऑप्शन? कितवं? तिसरं. याचं पण 5 येईल का? काऊन? साईड सारख्याच आहे ना. 3 4 3 4, कर्ण 5च येणार आहे. आणि याच्या आधी आपण त्रिकूट पाहिलाच आहे. त्रिकूट जे आहे याच्या आधी सांगितलं मी तुम्हाला मित्रांनो, त्रिकूट बघा, लक्षात घ्या. ते त्रिकूट पाठ करून टाकायचे, ते त्रिकूट पाठ करायचे. ते त्रिकूट पाठ नाही केलं तर वर्ग जरी पाठ असले चालते, पण एवढं तरी बेसिक. हे 9 त्रिकूट दिले आहेत. हे 9 त्रिकूट तुमच्यासाठी फार फार महत्वाचे आहे. हे पाठ करायचे. बाजू 3 4 असेल तर कर्ण 5, बाजू 6 8 असेल तर कर्ण 10, बाजू 9 12 असेल तर कर्ण 15, बाजू 12 16 असेल तर काही एवढ्या साध्य. हे बघा, इथपर्यंत प्रश्न विचारते, याच्या पलीकडे काही जात नाही प्रश्न. ठीक आहे, ओके. मग बाजू 12 16 असेल तर 20, 15 20 असेल तर 25, 18 24 असेल तर 30, 5 12 असेल तर 13. हो का? ठीक आहे, ओके. बाजू 10 24 असेल तर 26 कर्ण आणि बाजू 8 15 असेल तर 17 कर्ण. क्लिअर हो का? कोणता थेरम? पायथागोरस थेरम पाहतोय आपण. कोणता थेरम पाहतोय? पायथागोरस थेरम पाहतोय. ठीक आहे, ओके. क्रॅक 2 वर पहिला प्रश्न पाहिला. ठीक आहे, ओके. आणि अशाच प्रकारे तुम्हाला हे प्रॅक्टिस दिली आहेत मित्रांनो. त्यानंतर क्रॅक 3 पाहायचा आहे आपल्याला. तिसरा प्रकार आपल्याला पाहायचा आहे मित्रांनो. बघा, लक्षात घ्या तोपर्यंत. ठीक आहे, ओके. प्रॅक्टिस बघा कशा प्रकारे दिली आहे. नक्कीच तुम्हाला क्रॅक 1 आणि क्रॅक 2 समजले की नाही समजले? माहिती समजली? प्रश्नाचे उत्तर सोडवता येईल. प्रॅक्टिस करायची, इंटरेस्ट घेऊन करायचं. मी तुम्हाला सांगितलं आहे की रिझनिंग हा विषयच इंटरेस्ट आहे. इंटरेस्ट असेल तर बघा, लक्षात घ्या, बुद्धी देवानी सर्वांना सारखीच दिली आहे. काही कमी जास्त दिली नाही. तू पहिल्या रांगेत पहिला होता म्हणून तू जास्त घे आणि तू शेवटी नाला म्हणजे थोडीशीच राहिली बा एवढीच घे, असं काही नाही आहे. देवानं काही हे केली का? विषमता केली का? देवानं बुद्धी सर्वांना कशी दिली आहे? सारखीच दिली आहेत मित्रांनो. परंतु होते कसं, देवानी जरी बुद्धी आम्हाला सारखी दिली आहे, परंतु त्या बुद्धीचा वापर आम्ही सारखा करतो का? नाही. आणि वापर सारखा करत नाही म्हणून आमचं यश पण सारखं राहत नाही, कमी जास्त असते. ज्या दिवशी आम्ही बुद्धीचा वापर सारखा करू, ठीक आहे, की त्यावेळेस आमचं यश सुद्धा सारखं राहील. मग जो बुद्धीचा वापर जास्त करेल त्याचं यश चांगलं राहील, तो यशस्वी होईल. ओके, म्हणजे 100% बुद्धीपैकी आजपर्यंत सर्वाधिक बुद्धीचा वापर जर कोणी केला असेल तर तो आइन्स्टाईननी केला आहे मित्रांनो. 6% वापर बुद्धीचा वापर केला आहे त्याने, आइन्स्टाईननी. जो जगातला सर्वात सुप्रसिद्ध तत्वज्ञ होता, शास्त्रज्ञ होता, आइन्स्टाईन. हो का? नाव ऐकलं का? आइन्स्टाईन, ज्याने 6% बुद्धीचा वापर केला, म्हणजे त्याची सुद्धा बुद्धी 94% रिकामी राहिली. किती टक्के? 94. आणि सर्वसामान्य माणूस किंवा जिनियस जो थोडासा हुशार, जो चांगला ब्रिलियंट जो आहे, तो बुद्धीचा वापर 1.5% करतो. किती टक्के? 1.5%. किती टक्के? आणि जो नॉर्मल आहे, ठीक आहे, ओके, थोडासा हुशार आहे, बऱ्यापैकी आहे अभ्यासामध्ये, तो 1% वापर करतो. आणि
जे काहीच अभ्यास करतो बुद्धीचा वापर 1% कमी करतो. म्हणजे तुम्ही आणि मी 1% वापर करतो बुद्धीचा, म्हणजे आपली किती टक्के बुद्धी वाया चालली आहे? 99% बुद्धी वाया चालली आहे. आणि ज्या दिवशी मी तुम्हाला काही 100% वापर करा असंही म्हणत नाही आणि आईन्स्टाईन एवढा 6% करा हे म्हणत नाही. नका बनवू आईन्स्टाईन, काहीच नाही. तुम्ही त्या बुद्धीचा 1%पेक्षा थोडा तरी 0.5 0.10 तरी वापर केला ना बुद्धीचा, तरी आजच्या तारखेला तुम्हाला नोकरी मिळण्यासाठी पुरेसा आहे. आलं लक्षात? ठीक आहे, बुद्धीचा वापर करा, कारण बुद्धी अशी आहे लक्षात घ्या. ठीक आहे, ओके, जेवढी याला घासान तेवढी चमकते, तेवढी अजून उजळते. म्हणजे आलं लक्षात? समजलं? हो का? अरे हो का? आजपर्यंत नसन केला, जाऊ द्या, आतापर्यंत काही डबल काही 11 12 जाऊ शकत नाही आपण बुद्धीचा वापर करण्यासाठी, पण आता करा खऱ्या अर्थाने. ठीक आहे, ओके, आतापर्यंत फक्त डिग्री भेटली असते बुद्धीचा वापर करून, पण आता काय भेटणार आहे? नोकरी भेटणार आहे बुद्धीचा वापर करून. आलं का लक्षात? हो का? का आशिष? समजलं? आलं लक्षात? ओके, हे झालं क्रॅक कितवा? क्रॅक दुसरा. ठीक आहे, ओके. त्यानंतर क्रॅक 3. ठीक आहे, ओके. आता क्रॅक 3 काय आहे मित्रांनो? बघा लक्षात घ्या. क्रॅक 3 आहेत कोणामधील वळण. ठीक आहे, ओके, म्हणजे अँग्युलर टर्न. आता अँग्युलर टर्न काय आहेत? कोणामधली वळण. याच्या आधीच मी तुम्हाला कोणाबद्दल माहिती दिली आहे. हे कोणती दिशा? उत्तर. खाली कोणती दिशा? दक्षिण. इकडे कोणती दिशा? पूर्व. इकडे आहेत पश्चिम. या 4 कोणत्या दिशा झाल्या? मुख्य दिशा. मुख्य 4 आहेत, उपदिशा कशा आहेत? 4. टोटल दिशा किती आहेत? 8. ठीक आहे, ओके. मग पूर्व आणि दक्षिणच्या मध्ये कोणती दिशा? आग्नेय. आणि याच्या आधीच सांगितलं आहे, ठीक आहे, ओके, की एक मुख्य दिशा आणि तिला लागून असलेली दुसरी मुख्य दिशा, या दोघांमध्ये किती अंशाचा कोन असतो? किती अंशाचा? 90 अंशाचा कोन असतो. याच्या आधीच मी तुम्हाला सांगितलं आहे, हेच इथं सांगायचं आहे. ठीक आहे, ओके, 90 अंशाचा कोन असतो मित्रांनो. हो का? आणि एक उपदिशा आणि तिला लागून असलेली दुसरी मुख्य दिशा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असतो? 45 अंशाचा कोन असतो. आणि अँगलवर आधारित याच्यावर प्रश्न विचारतात क्रॅक 3 मध्ये. मग तुम्हाला अँगल कळला पाहिजे फक्त. ठीक आहे, ओके. हा, उत्तर ते ईशान्य 45, उत्तर ते पूर्व, उत्तर ते आग्नेय 135. हा, उत्तर ते दक्षिण, आग्नेय ते वायव्य. अपोजिट म्हटलं तर 180 देऊन द्यायचं. आग्नेय ते वायव्य, पूर्व ते पश्चिम, ईशान्य ते नैऋत्य 180. कळत आहे का? हो का? त्यानंतर मग आता याच्यावर आधारित प्रश्न कसे असतात समजून घ्या मित्रांनो. बघा लक्षात घ्या, काही नाही, एकदम सोपा आहे. बघा काय म्हणते पहिलाच प्रश्न, रशीद. आता मी सांगितलं की याच्यात पूर्ण प्रश्न वाचत बसायचा नाही, जसं जसं म्हणते तसं तसं करायचं. हा, रशीद पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे. साईडला पहिले छोटीशी डायग्राम काढून घ्यायची. हा, कोणती दिशा? उत्तर. हा, दक्षिण. हा, हा, पूर्व. हा, नैऋत्य. वारे वा, आहे असं काम आहे. हा, 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 वायव्य. हा, आग्नेय. लवकरच घसरवलं का घसरून जाते. ठीक आहे, ओके. हा, हे आपल्या जो साईडला रफ मध्ये डायरेक्शन काढून असावी. बघा कसं करायचं, कशा प्रकारे करायचं समजून घ्या. रशीद पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे. बरं, पश्चिम दिशा कुठे आहेत रे? ही कोणती होय? पूर्व. ठीक आहे, ओके. पश्चिम म्हणजे इकडे. ठीक आहे, ओके. हा रशीद पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे या दिशेला. बर, ठीक आहे, ओके. पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे. तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 45 अंशातून वळला. आता मी तुम्हाला सांगितलं हा झाला घड्याळाचा काटा, असा फिरतो. हो का? अरे हो का? मग आता जो रशीद इकडे तोंड करून उभा आहे, इकडे घड्याळाचा काटा वर जाईल का खाली येईल? नक्की सांगा. काटा असा फिरतो ना? हो, ठीक आहे, ओके. असा फिरतो, तो काटा वर जाणार आहेत. ठीक आहे, ओके. बघा लक्षात घ्या, हा रशीद इकडे तोंड करून उभा आहे. इथून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने मी तुम्हाला सांगितलं आहे, ठीक आहे, ओके, की हे कितीचा कोन? 45. हो का? ठीक आहे, ओके. हा कितीचा कोन? 90चा कोन. हे कोन पण साईडला काढून ठेवून द्यायचे. ठीक आहे, ओके. इमॅजिन आता हा रशीद 45 अंशातून वळला. जो पश्चिमेकडे पाहत आहेत 45 अंशातून वळला, कोणत्या दिशेला जाईल? सांगा पटकन. यस, वायव्येला जाईल. ओके. वळाला 45. हा झाला 45चा कोन. 45च्या कोनातून ओके घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळाला. ठीक आहे, ओके. मग काय म्हटलंय? आणि पुन्हा त्याच दिशेने 180 अंशातून वळला. त्याच दिशेने म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या 180 म्हटलं मी तुम्हाला सांगितलं पहिले. 180 म्हणजे अपोजिट. आता जो रशीद वायव्येला पाहत आहे तर 180 कुठे येईल? आग्नेयला. व्हेरी गुड. ठीक आहे, ओके. म्हणजे हा आग्नेयला वळाला असा पूर्ण तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने किती डिग्री झाला?
180 डिग्री आग्नेयला आला. कुठे आला? आग्नेयला आला. ठीक आहे, ओके. मग काय म्हटलंय? ठीक आहे, ओके. नंतर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. हा, आता इथून विरुद्ध म्हणजे अँटी क्लॉकवाईज म्हणजे रिव्हर्स. किती अंश? आता 270 म्हणजे 180 क्रॉस करेल की नाही करेल? करेल. पहिले त्याला 180 घेऊन घेऊ, कारण डायरेक्ट 270 जाऊ शकत नाही, आपण थोडंसं कन्फ्यूज होईल. मग 180 म्हणजे काय होते? विरुद्ध. मग जो इकडे आहे त्याला पुन्हा विरुद्ध जाईल म्हणजे कुठे येईल? वायव्येला येईल. यस, ठीक आहे, ओके. हा पुन्हा रिव्हर्स इथे आला. हे कुठपर्यंत? हे किती झालं? इथपर्यंत झालं 180. आपल्याला किती म्हटलंय रे? 270. 180 इथपर्यंत आलाय. 270 साठी किती राहिले आता? 180 पर्यंत आला. 270 साठी किती राहिले? 90. आता जो व्यक्ती इथे, ही झाली आग्नेय दिशा, ही झाली पूर्व दिशा, ओके, ही झाली ही झाली ईशान्य दिशा, ही झाली वायव्य दिशा आणि ही झाली नैऋत्य दिशा, ही झाली पश्चिम दिशा. आता इथून 180 पर्यंत आलाय तो. 180 पर्यंत आलाय. आपल्याला 270 पर्यंत न्यायचा आहे. 180 पर्यंत आलाय. 270 मधून 180 काढा, पहा किती राहते? 90 अंश पुन्हा समोर न्यायचा आहे त्याला इकडून. मग आता इथून तर इथपर्यंत किती राहील? 45. मग इथून तर इथपर्यंत 45. 45 आणि 45 किती झाले? 90. हे झाले प्लस 90. ओके, बरोबर झाले किती? 270. मित्रांनो 270. तो आता हे त्याचं लास्ट पॉइंट. ठीक आहे, ओके. हा लास्ट पॉइंट बघा, लक्षात घ्या, ब्लॅक यांनी देतोय. हा इथे आला, हा रशीद, अंतिम पॉइंट. मग आता तुम्हाला प्रश्न, आता झाली माहिती संपली, डायग्राम संपली. आता शेवटचं प्रश्नाचं सेंटेन्स वाचायचं. तर त्याचे तोंड आता कोणत्या दिशेला? देऊन द्या उत्तर. त्याचे तोंड आता कोणत्या दिशेला? द्या पटकन उत्तर. कोणत्या? झालं. इकडे कोणती दिशा? नैऋत्य. आपणच काढले. इकडे नैऋत्य दिशा. आन्सर नैऋत्य. पहिलं रॉंग, दुसरं रॉंग, तिसरं रॉंग, हा, चौथं राईट. क्लिअर? हो का? आहे ना, मजा येते ना? अरे हो का? पण आपण कुठंच नाही चालायचं. आपण भाऊ जागेवर बसून राहायचं, सरक सुरक व्हायचं नाही. जागेवर सर्व पेन चालली पाहिजे, डोकं चाललं पाहिजे, फिरफार झालं पाहिजे. लक्षात एवढा सोपा डायरेक्शन घटक आहेत. एकाच लेक्चरमध्ये पूर्ण कंप्लीट. हो का? 3ही प्रकार झाले, जेवढे काय याच्यावर विचारतात. ठीक आहे, ओके. त्याच्या प्रॅक्टिससाठी वेगवेगळे क्वेश्चन आहेत. ठीक आहे, ओके. आलं लक्षात?